ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ध्यानयोगाने ब्रह्मप्राप्त भाग 6. ओवे आहेत 1050 ते 1061 व गीतेचा श्लोक आहे 53. ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत. श्लोक 53. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह ही सर्व टाकून ममत्व बुद्धी विरहित व शांत झालेला असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. तेथ आडवावया आले दोषवैरी जे धोपटिले, तया माझी पहिले देहाहंकारू. तेथे संसाररूपी समरांगणामध्ये प्रतिबंध करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रू, ज्यास त्याने चांगला मार दिला, त्यामध्ये पहिला शत्रू हा देहाहंकार होय. जो न मोकला मारुनी जीवो नेदी उपजवोनी विचंबवी खोडा घालूनी हाडांची. जो देहाहंकार मारून सोडून देता येत नाही तर पुन्हा जन्म देतो आणि जन्माला घालून जगू देत नाही तर पुन्हा मारतो. याप्रमाणे हाडांच्या खोड्यात म्हणजे देहात घालून कुचंबत ठेवतो. तयाचा देहदुर्ग हा थारा मोडून घेतला तो वीर आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. हे वीरा अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देहाहंकाराचा आश्रय होय. तो पाडाव करून त्याने काबीज केला, विचाराने देहाचा निराश केला आणि बळ कामादी रागाचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला. जो विषयाचे नावे चौगुणेही वरी धावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जग. विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढून जो बलरूप शत्रू सर्व जगाला विषयांशिवाय इतर वस्तूंचे भान राहू देत नाही, ज्यामुळे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते, तो विषय विषाचा अथावो आघविया दोषांचा रावो परी ध्यान खडगाचा घावो साहेल कैचा. जो बलरूपी शत्रू विषयरूपी बाणांनी भरलेला अगाध डोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे, परंतु तो ध्यानरूपी तरवारीचा घाव कसा सहन करणार. आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती, त्याची घालूनी बुंथी अंगी जो वाजे. आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाकरता प्रकटता करते, त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लावतो. जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी, सुनी वाघा सापडवी नरकाधिका. तो दर्परूपी शत्रू सन्मार्ग चुकवतो व मग अधर्मरूपी रानात घालून नरकाधिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो. तो विश्वासे मारिता रिपू निवटूनी घातला दर्पू, आणि जयाचा आहा कंपू तापसांसी. तो विश्वास देऊन मारणारा शत्रू जो दर्प, तो मारून टाकणार. आणि बाप रे, ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्व्यांचा थरकाप होतो. क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू, भरिजे तव अधिकू रीता होय. क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची कामाची परिपक्व अवस्था आहे, अतिशय वाढलेल्या कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती होते व जो काम भरला असता अधिक रिकामा होतो, म्हणजे त्यास जसे विषय द्यावेत तस तसा तो अधिक वाढत जातो. तो कामू कोणेची ठाई नसे ऐसे केले पाही, की त्याची क्रोधाही सहजे आले. असा जो काम तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले, म्हणजे तो निशेष नाहीसा केला. अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील ती स्थिती सहज झाली. पहा, मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे, कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोध. झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात, त्याप्रमाणे काम नाशल्याने क्रोध नाश पावतो. म्हणून कामवैरी जाला जेथ ठाणोरी, तेथ सरली वारी क्रोधाचीही. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा साधकाशी चाललेल्या या लढाईत मेला, तेव्हा क्रोधाचेही येणे जाणे खुंटले.
भगवंतांनी साधक ध्यानयोगाने मोक्षप्राप्ती कशी करून घेतो त्याचे वर्णन करताना तो अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह यांचा त्याग करतो आणि तो ममत्व बुद्धी रहित झालेला असतो असं सांगितलं. असा मनुष्य ब्रह्मस्वरूप होण्यास पात्र असतो. ज्ञानदेवाने सांगितले की ध्यानयोगी साधक बेडरपणे एखाद्या योद्ध्याप्रमाणे संसाररूपी समरांगणात आपल्या शत्रूंशी लढा देतो. हे शत्रू कोण? तर अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह. हे शत्रू साधकाची मोक्षप्राप्तीची वाट अडवून बसलेले असतात. त्याच्यावर हल्ला करतात. त्याच्याशी साधक कसा लढा देतो त्याचे वर्णन ज्ञानदेवाने रूपकानं केलेलं आहे. अहंकार. अहंकार हा पहिला शत्रू आहे. ज्ञानदेव त्याचा अर्थ देहाहंकार असं करतात. हा सर्व शत्रूंचे जणू मोरकेपण करतो. तेव्हा प्रथम याचाच नाश करावा लागतो. देहाहंकार काय करतो ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की देह असेपर्यंत तो देहाला धरून राहिलेला असतोच, पण देह पडल्यानंतरही, एकदा मेल्यानंतरही तो जीवाला मुक्त करत नाही, तर त्याला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतो. जन्माला घालून सुद्धा तो त्याला जगू देत नाही. पुन्हा काळाच्या हातून त्याचा ग्रास करवतो. हाडांच्या खोड्यात जीवाला कुचंबत ठेवतो. देहरूपी किल्ला हा त्याचा बाले किल्ला आहे. ध्यानयोग रूपी साधकाने हातात शस्त्र घेतलेले असते. त्याने तो पहिला वार या देहाहंकारावर करतो. साधक याचा निपात करतो. तोपर्यंत बल हा दुसरा वैरी त्याच्यावर हल्ला करतो. बल. बळ म्हणजे सामर्थ्य. ज्ञानदेव सांगतात की विषयासक्तीमुळे इंद्रियांना बळ प्राप्त होते. विषयांचे नाव करताच त्याचे सामर्थ्य चौपटीने वाढते. याच्या योगे जग झपाट्याने मृतावस्थेकडे चाललेले. वासनांचे बळ म्हणजे विषयाने भरलेला अथांग डोह आहे. सर्व शत्रूंचा हा जणू राजाच आहे. पण ध्यानरूपी खडगाच्या प्रहारापुढे हा कसा काय टिकाव धरू शकेल? तिसरा शत्रू आहे दर्प. दर्प म्हणजे काय ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की प्रिय विषयांची प्राप्ती झाली की जे सुख अनुभवायला मिळते त्या सुखाची खोळ पांघरून जो देहात थैमान घालत असतो तो दर्प. तो जीवाला भुलवतो व सन्मार्गापासून दूर घेऊन जातो व अधर्माच्या रानात नेऊन सोडतो व जीवाला रवरवादी नरकरूपी वाघांच्या ताब्यात देतो. साधक त्याचाही संहार करतो. पुढचे दोन शत्रू आहेत काम आणि क्रोध. ज्ञानदेवानी काम व क्रोध यांचं एकत्रच वर्णन केलेलं आहे, कारण कामापासूनच क्रोध निर्माण होतो. ज्ञानदेव सांगतात की कामाचे भय तापसांना सर्वाधिक असते. काम जेवढा जेवढा म्हणून पूर्ण करायला जावे तो 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 मोकळाच होत जातो, कधी पूर्ण होतच नाही. जणू कधीही न भरणारा घडा. याची तृप्ती करायला जावे तर तृप्ती होतच नाही. हा साधा वखवखलेलाच असतो. याची परिणती क्रोधात होते. तेव्हा क्रोधरूपी शत्रूला मारायचे असेल तर प्रथम कामरूपी शत्रूला मारावं लागतं. उदाहरणार्थ झाडाचे मूळच तोडले की त्याच्या फांद्या पाने वेगळी तोडावी लागत नाहीत. ती मूळ तोडल्यावर आपसुकच मरतात. तसं कामाचं उच्चाटन झालं की क्रोधाचेही उच्चाटन होते. कामरूपी शत्रूला मरण आले की क्रोधाचीही वारी सरते. पुढे परिग्रह या शत्रूचे ज्ञानदेवाने प्रत्ययकारी वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.